इम्पॉर्टंट अनाउन्समेंट. ओके. किती वाजताची मीटिंग आहे? अमितने विचारलं. आत्ता 10 वाजताची. 15 मिनिट्स आर लेफ्ट. रॉनी बोलला. ओके देन लेट्स गो. अमित बोलला आणि रॉनीसोबत कॉन्फरन्स हॉलमध्ये गेला. रॉनीने लॅपटॉप LED ला कनेक्ट केलं आणि व्हिडिओ कॉलद्वारे त्यांची मीटिंग सुरू झाली. आता पुढे. समोर मिस्टर सूरज सिंघानिया त्याच्या टीमसोबत बसले होते आणि इथे अमित आणि रॉनी दोघे होते. गुड मॉर्निंग मिस्टर राज्याध्यक्ष, सूरज सिंघानिया बोलले. व्हेरी गुड मॉर्निंग मिस्टर सिंघानिया, अमित पण बोलला. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. इतक्या अर्जंट बेसिसवर मी मीटिंग घेतली. इनफॅक्ट मी मुंबईच्या ऑफिसमध्येच अरेंज करणार होतो मीटिंग, पण मला अर्जंटली बाहेर जावं लागलं, म्हणून ऑनलाईन मीटिंग घ्यावी लागली. सूरज सिंघानिया दिलगिरी व्यक्त करत होते. नो, इट्स परफेक्टली ऑल राईट मिस्टर सिंघानिया, अमित पण हसून बोलला. मिस्टर राज्याध्यक्ष, मी इतकी वर्षे US मध्येच बिझनेस करतोय. हा माझा पहिला प्रोजेक्ट आहे जो मी इंडियामध्ये करतोय. मी पहिल्यांदाच इंडियामध्ये कोणतं तरी प्रोडक्ट लॉन्च करत आहे. मला कधीच इंडियामध्ये येऊन बिझनेस करायचा नव्हता, पण ही माझ्या बायकोची इच्छा होती की मी इंडियामध्ये पण आमचा बिझनेस वाढवावा, म्हणून फक्त तिच्यासाठी मी हा प्रोजेक्ट इंडियामध्ये लॉन्च करण्याचा निर्णय घेतला. सूरज सिंघानिया बोलत होते, पण त्यांचं ऐकून अमितला पण जानूची आठवण झाली आणि त्याच्या चेहऱ्यावर एक स्माईल आली. तो जसा त्याच्या बायकोवर खूप जास्त प्रेम करतो, तसंच समोर बसलेले सूरज सिंघानिया पण त्यांच्या बायकोवर खूप प्रेम करतात हेच जाणवलं त्याला त्यांच्या बोलण्यातून. मिस्टर सिंघानिया, दॅट्स रिअली व्हेरी गुड. पण तुम्ही हे सर्व मला का सांगत आहेत? तुम्ही तर काहीतरी इम्पॉर्टंट अनाउन्समेंट करणार होतात ना? अमित बोलला. त्याला कळत नव्हतं की मध्येच हे सूरज सिंघानिया त्यांच्या बायकोबद्दल का बोलत आहेत. हो, तीच इम्पॉर्टंट अनाउन्समेंट करायची आहे मला, पण त्याआधी तुम्हाला हे माहीत असणं गरजेचं आहे मिस्टर राज्याध्यक्ष, कारण हा प्रोजेक्ट जरी सिंघानिया ग्रुपचा असला तरी हा प्रोजेक्ट लीड मात्र माझी बायको करणार आहे, मी नाही. आणि हीच इम्पॉर्टंट अनाउन्समेंट मला करायची होती. सूरज सिंघानिया बोलले तसा अमित आवासून त्यांच्याकडे पाहत राहिला. त्याला ह्याबद्दल काहीच आयडिया नव्हती. पण मिस्टर सिंघानिया, तुम्ही ह्याआधी मला ह्याची कल्पना द्यायला हवी होती. अमित एकदम खणखणीत आवाजात बोलला. आता तो त्याच्या मूळ स्वभावात आला होता, मग समोर कोणीही असो. येस, आय नो मिस्टर राज्याध्यक्ष, आय एम सॉरी फॉर दॅट. पण माझ्या बायकोचीच तशी इच्छा होती की तिचं नाव आधीच डिस्क्लोज नको करायला. एंड मोमेंटला हे सगळ्यांना कळावं असं वाटत होतं तिला, आणि म्हणूनच मी आपल्या पहिल्या मीटिंगच्या वेळेला पण तुम्हाला ह्याबद्दल काहीच बोललो नाही. आणि असंही प्रोजेक्टचं सगळं काम तुम्ही आणि तुमची टीमच पाहणार आहेत, त्यामुळे मला नाही वाटत तुम्हाला काही प्रॉब्लेम असायला हवा, सूरज सिंघानिया बोलले. अमितने पण विचार केला. तसे बोलत तर ते बरोबर होते. म्हणजे त्याला काही फरक पडायला नको होता प्रोजेक्ट कोण लीड करणार ह्याच्याशी. सगळं काम तर तोच आणि त्याची टीम करणार होती. आणि वरून सूरज सिंघानिया तरी त्याला एक पोलाईट पर्सनच वाटत होता. म्हणजे तो इतक्या अदबीने बोलत होता त्याच्याशी. जिथे त्याला वाटत होतं तिथे सॉरी पण बोलत होता. म्हणजे एवढा मोठा माणूस होता तो तरी डाऊन टू अर्थ होता. ओके मिस्टर सिंघानिया, मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, अमित बोलला. तसं सूरज सिंघानियाच्या चेहऱ्यावर स्माईल आली. ओके देन मिस्टर राज्याध्यक्ष, पुढच्या आठवड्यात माझी बायको इंडियामध्ये येईल. तुम्ही तिच्यासाठी केबिन तयार करायला सांगा. मी माझं आर्किटेक्चर पाठवून देईल. तो सांगेल तसंच केबिन बनवून घ्या. पुढचे 2 महिने तरी तिला तिथेच राहावं लागेल. एकदा का काम मार्गी लागलं तर मग ती पुन्हा US ला जाईल, सूरज सिंघानिया बोलले. ओके मिस्टर सिंघानिया, तुम्ही तुमचा आर्किटेक्चर पाठवा, मी लगेचच काम स्टार्ट करायला सांगतो, अमित बोलला. येस शुअर, थँक्यू मिस्टर राज्याध्यक्ष, नेक्स्ट वीक आपण भेटू. ओके बाय, सूरज सिंघानिया बोलले. त्यावर अमित पण थँक्यू बोलून कॉल कट केला त्याने. आता अमित खुर्चीवर रेलून बसला होता. तो विचार करत होता की आता हे काय मध्येच. पण मग सगळे विचार मनातून काढून टाकून त्याने रॉनीला इन्स्ट्रक्शन्स दिले. रॉनी, माझ्या केबिनच्या बाजूची जी केबिन आहे ती मिसेस सूरज सिंघानियासाठी रेडी करायला सांग. त्यांचा आर्किटेक्चर येईलच, सगळं तो सांगेल त्याप्रमाणेच इम्प्लिमेंट करायला सांग. ओके, अमित बोलला. येस बॉस,
रॉनी पण बोलला आणि मग ते दोघेही अमितच्या केबिनमध्ये गेले. आता दुपार झाली होती. लंच ब्रेक होऊन गेला होता, पण तरीही अमित अजूनही कामच करत होता. इतक्यात जानूने डोअरवर नॉक केलं आणि ती आत आली, पण त्याचं तिच्याकडे अजिबात लक्ष नव्हतं. तो उद्याच्या मीटिंगचं प्रेझेंटेशन बनवत होता. तो खूपच सिन्सिअरली ते प्रेझेंटेशन बनवत होता. मग तिने त्याला डिस्टर्ब केलंच नाही. त्याची फ्री होण्याची वाट बघत बसली ती त्याच्यासमोर, पण त्याचं पूर्ण लक्ष मात्र लॅपटॉपमध्येच होतं. ती समोर बसून आता बराच वेळ झाला होता. त्याच्याकडे एकटक बघून झालेलं तिचं. केबिनमध्ये पण सगळीकडे नजर फिरवून झालेली, पण तो काही फ्री होत नव्हता. शेवटी कंटाळली ती त्याची फ्री होण्याची वाट बघून, आणि इथे बसून राहिली तर तिची कामं पण अपूर्ण राहिली असती. म्हणून मग उठली ती आणि बाहेर जाऊ लागली. तोच त्याने तिला आवाज दिला, जान. तशी ती जागीच थांबली. एक स्माईल आली तिच्या चेहऱ्यावर. तिने मागे वळून पाहिलं तर तो तिच्याकडे बघून बोलला, फक्त 5 मिनिटे थांब प्लीज. तशी ती हसली आणि पुन्हा त्याच्यासमोर येऊन बसली. बरोबर 5 मिनिटांनी त्याचं काम संपलं होतं आणि तो रिलॅक्स होत खुर्चीवर डोकं मागे रेलून बसला होता. एकदा त्याने डोळे गच्च मिटले आणि पुन्हा उघडले. कधीपासून लॅपटॉपवर काम करत होता तो, त्यामुळे डोळ्यांवर थोडा ताण आला होता. तोच घालवत होता. ती एकटक त्याच्याच हालचाली बघत होती. तो काल बरोबर बोलला होता, उद्यापासून मी खूप बिझी होणार आहे जान, तुला कदाचित वेळ नाही देऊ शकणार. तिला आठवत होते त्याचे शब्द. सॉरी जान, खूप वाट पाहावी लागली ना, तो केविलवाणा चेहरा करत बोलला. तशी तिने नाहीमध्ये मान हलवली. तुम्ही जेवले नाहीत ना अजून, तिने विचारलं. तशी त्याने बारीक चेहरा करत मान नाहीमध्ये हलवली. मी सांगितले विजूदादांना जेवण गरम करायला, ते येतील घेऊन, जानू बोलली. पण ती बोलतच होती की दरवाज्यावर नॉक झालं आणि विजू जेवणाची ट्रॉली घेऊन आत आला. तिने त्याला जायला सांगितलं आणि स्वतःच अमितची प्लेट भरली आणि त्याच्याजवळ चेअर घेऊन ती त्याला एक घास भरवू लागली. आता काम तर रोजच असणार आहे मीत, पण जेवण वेळच्या वेळी नाही केलं तर तब्येत बिघडेल ना तुमची, ती थोडीशी नाराज होत बोलली. आणि दुसरा घास त्याला भरवण्यासाठी तिने तिचा हात पुढे केला, पण त्याने तिचा हात तसाच पकडून प्लेटमधून एक घास उचलून तिच्या तोंडाजवळ नेला. तशी ती मात्र त्याच्याकडे पाहतच राहिली. मला माहीत आहे जान, मी जेवलो नाही म्हणून तू पण अजून जेवली नसणार. इतके लेक्चर मला देतेस, त्यातले थोडेसे तुझ्यासाठी पण लागू होऊ दे ना, तो हसून बोलला आणि त्याने तिला तो घास भरवला. पण तिच्या डोळ्यात मात्र आसवांनी गर्दी केली होती. इतका कामाचा लोड होता त्याला, तरी त्याला तिची खूपच काळजी वाटत होती. हे पाहू शकत होती ती. जान, पुढचे काही दिवस मी बिझी असणार आहे, मग मला प्रॉमिस कर की माझी वाट न बघता तू वेळेत तुझं जेवण करशील, तो तिच्यासमोर हात धरत बोलला. तशी तिने ओठांचा चंबू करत नाहीमध्ये मान हलवली. जानू, तो थोडं दटावण्याच्या स्वरात बोलला. तशी तिने मान खाली घातली आणि त्याच्या हातावर हात ठेवून प्रॉमिस केलं तिने. मग दोघांनीही एकमेकांना भरवत जेवून घेतलं. आता प्रोजेक्ट सुरू होऊन जवळपास आठवडा होत आला होता. जसं अमितने जानूला सांगितलं होतं तसं तो आता पूर्णपणे बिझी झाला होता त्याच्या कामात, त्यामुळे जानूला वेळ देत नव्हता. जानू पण त्याला समजून घेत होती. तिला आधीपासूनच माहीत होतं त्याच्या कामामध्ये तो खूपच सिन्सिअर होता. आता भले डॅड पण ऑफिसमध्ये होते, पण अजून त्यांना आठवडाच झाला होता ऑफिस जॉईन करून, म्हणून त्यांना वाटत असूनही ते अमितला जास्त हेल्प करू शकत नव्हते. कारण सिंघाने हा प्रोजेक्ट सोडला तरी आधीचे बरेच प्रोजेक्ट लाईनअप करायचे होते जे डॅड स्टडी करत होते. म्हणून अमित रॉनीला आणि टीमला घेऊन सिंघाने या प्रोजेक्टवर दिवसरात्र मेहनत करत होता. त्यामुळे ऑफिसमध्ये तर तो बिझी होताच, परंतु घरी पण तो लेटच येत होता. तो येण्याआधीच जानू त्याची वाट बघून झोपलेली असायची. तो ऑफिसमधून लेट घरी येत होता आणि ती उठण्याच्या आधी तो ऑफिसला गेलेला असायचा. त्यामुळे त्यांची खरी पण भेट होत नव्हती. ती पण ऑफिसला जात होती, त्यामुळे नाही म्हटलं तरी तीही थकत होती आणि म्हणून पडल्या पडल्यास तिला झोप पण लागत होती. त्याला पण वाईट वाटत असे, कारण त्याने तिला केलेलं प्रॉमिस तो पाळू शकत नव्हता. तेच त्याची रात्र फक्त तिच्यासाठीच असेल हे प्रॉमिस, पण ह्यामध्ये तो काहीच करू शकत नव्हता. पूर्ण आठवड्यात त्याने तिला साधं जवळ घेऊन मिठीतही घेतलं नव्हतं
आणि नाही ते दोघे इतक्या दिवसात त्यांच्या बेडवर एक झाले होते. दोघांनाही एकमेकांच्या स्पर्शाची आस होती, पण त्याने स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं होतं कामात, आणि ती पण त्याला पूर्ण साथ देत होती, तिच्या मनातल्या इच्छा मारून. म्हणून इतके दिवस ते दोघेही विरहाच्या अग्नीतच जळत होते. आज संडे होता, तरी अमित ऑफिसमध्येच होता. आता संध्याकाळ झाली होती. मॉम आणि डॅड कोणत्या तरी बर्थडे पार्टीला गेले होते. ते रात्री लेटच घरी परतणार होते. त्यांनी जानूला पण विचारलं होतं, पण तिला तिच्या मीतशिवाय नव्हतं जायचं, म्हणून ती नव्हती गेली. पण आत्ता मात्र ती बोर झाली होती, कारण तो तर काय रात्री खूपच उशिरा येईल आणि तोपर्यंत आपण काय करायचं. तिला खूपच कंटाळा आला होता. तिने पाहिलं तर आता घड्याळात 8:30 वाजत आले होते. तिने त्याला एकदा फोन करून पाहिले, पण त्याने नव्हता घेतला फोन. पण तिला मेसेज आला होता की मी बिझी आहे आणि घरी लेट येईन, तू जेवून झोपून जा. तसा तो मेसेज वाचूनच तिने तोंड वाकडं केलं. मग तिने विचार केला की किचनमध्ये जाऊन काहीतरी डिश बनवते, तेवढाच तिचा टाईमपास होईल, म्हणून ती किचनमध्ये गेली. आता तिने ठरवलं की कटलेट्स आणि चॉकलेट आईस्क्रीम बनवूया. तिला खूप आवडत होते, पण तिला हेही माहीत होतं अमित काही खाणार नाही, हे त्याच्या डाएटच्या विरुद्ध आहे ना. पण असंही ते लेटच येणार आहेत ना, मग नाही देणार मी त्यांना. आज संडे असूनही लवकर नाही यायचं. खडूस हिटलर कुठले, ती बोलली. आज मॅडम जरा जास्त चिडल्या होत्या त्याच्यावर. तिने चॉकलेट्स मेल्ट करून बाजूला ठेवलं आणि कटलेट्स बनवायला घेतले. तिचे कटलेट्स आता बनवून रेडी होते, फक्त फ्राय करायचे तेवढे बाकी होते. म्हणून तिने बेसनचं बॅटर बनवायला घेतलं. तिने ते बॅटर बनवलं आणि आता कटलेट्स फ्राय करण्यासाठी कढई गॅसवर ठेवू लागली. पण इतक्यात सगळीकडे अंधार झाला. ओ शिट, लाईट कसा गेला? तिला आश्चर्य वाटलं, कारण राज्याध्यक्षांच्या घरात लाईट कसा जाऊ शकतो, हे कसं शक्य आहे. म्हणून ती थोडी चाचपडतच तिथून जाऊ लागली, तर तिला दिसलं की बाहेर लिव्हिंग रूममध्ये लाईट्स ऑन होते. म्हणजे लाईट्स फक्त किचनचेच गेले होते का? पण कसं? तिला काही कळत नव्हतं. म्हणून ती आता बाहेर जाण्यासाठी वळली. पण इतक्यात तिला किचनचं दार बंद होण्याचा आवाज झाला आणि तिला काही कळेपर्यंत कोणीतरी तिला खूप जोरात स्वतःजवळ ओढलं होतं. तिने तर घाबरून डोळेच मिटले. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.